एक महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून। जेवणाच्या आमंत्रणावरून जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली। एवढ्या वर्षात जयंत पाटलांनी कधीच जेवणाला बोलावलं नाही असं मिश्किल विधान विशाल पाटलांनी केलं, तर विश्वजित कदम यांनी सुद्धा विशाल पाटलांच्या वक्तव्याला दुजोरा दिला। तर जयंत पाटलांनी देखील आपल्या खास अंदाजात त्यांना उत्तर दिलंय। सोहळा आयोजित केला आणि विशालराव म्हणले तर खरंय, देवराज दादांना मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो, दादा इलेक्शन झाली जेवण कधी देणार। आणि दादांनी आज तो शब्द, मी सारखं जे त्यांच्या पाठीशी लागलो होतो तो शब्द पाळला। आता ही बारी तुमची, पुढची बारी आमची। आमचा पाहुणचार जोरात असतो, काळजी करू नका। म्हणून साहेब, आमच्या इथे एक सत्काराचा सोहळा चांगला आम्हाला करायचंय। तुम्ही किती बोकडा आणली माहित नाही, पण आम्ही बोकडांचा फोटो काढून तुम्हाला पाठवतो। ही सगळी माणसं जी बसलेत कासेगावची, तुम्ही सगळ्यांनी आमच्या कार्यक्रमाला अशी माझी नम्र विनंती। आग्रहानं आज या ठिकाणी होतोय आणि जेवण विशाल देवराजच आहे, माझं नाही। जेवण देवराजच आहे, माझं जेवण मी नक्की देईन। माझं काय, पण स्वर्गीय वसंतराव दादांचा नातू आज आमच्या गावात येतोय, याचं मनपूर्वक मी स्वागत करतो।